आज मी तुम्हाला खूप छान सिंपल पद्धतीने गवार बटाटा बनवून दाखवणार आहे। हा गवार बटाटा तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। खूप कमी साहित्यामध्ये इतक्या कमी वेळामध्ये हा गवार बटाट्याची भाजी तयार होती। खायला मात्र इतकी टेस्टी आणि छान झणझणीत चटपटीत ही भाजी तयार होती। खूप कमी वेळामध्ये घाई असेल, भाजीला काही सुचत नसेल ना, अशा वेळेस तुम्ही ही गवार बटाट्याची चटपटीत अशी भाजी नक्की ट्राय करून बघा। तर चला बघूया आपण याला बनवायची कृती। तर इकडे पॅनमध्ये आपण थोडंसं तेल तापत ठेवायचं। आज मस्तपैकी अशी सिंपल गवार बटाट्याची मी भाजी करत आहे। म्हणजे उशीर झाला होता आणि सुचत तर काहीच नव्हतं की काय बनावं नेमकं। थोड्याशा गवार होत्या, मग एक बटाटा कट केला आणि मस्तपैकी आज गवार बटाट्याची मी भाजी बनवत आहे। तर म्हणलं तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ दाखवते, म्हणजे शेअर करते, जेणेकरून तुम्ही सुद्धा कमी वेळामध्ये ही अशी भाजी करू शकता। आता याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकले, तेल तापलं की कढीपत्त्याचे पानं टाकायचे, त्यानंतर 1 चमचा इथे जिरे टाकायचे। अद्रक लसूण सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा नाही वापरता तरी हरकत नाही, कारण आपल्याला सिंपल पद्धतीनेच करायची। त्यानंतर 1 मोठा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे, टमाटर 1 बारीक चिरून टाकलेला आहे आणि हे चांगलं जिऱ्यासोबत हे परतून घ्यायचं। हे असं थोडा वेळ याला परतून घ्यायचं, जोपर्यंत याचा कच्चापणा निघत नाही, म्हणजे नाहीसा होत नाही। सकाळ सकाळ आपल्याला टिफिनला पण कधी कधी असं होतं की आपल्याला सुचत नाही नेमकं काय बनायचं। कधी कधी असं म्हणजे इतका वेळच असतो की टाईमच भेटत नाही आपल्याला डिसाईड करायला की आपण काय बनवायचं नेमकं। मग गवार जर असेल ना, तर गवारीची तुम्ही ही अशी सिंपल आणि मस्तपैकी झटकेपट भाजी ही तयार करा टिफिनसाठी। आणि रात्रीच्या जेवणाला जर उशीर झाला असेल ना, त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता पोळीसोबत खायला। तर इकडे बघू शकता मस्त आता हे टमाटर, कांदा, जिरे, कढीपत्त्यासोबत परतून झाले। थोडासा याचा कच्चापणा नाहीसा झाला की याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे। मसाल्यामध्ये इकडे लाल तिखट मी टाकले, आवडीनुसार इकडे लाल तिखट वापरायचं। त्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकलाय आणि हळद टाकायची। मस्तपैकी हळदीने खूप छान रंग येतो, कोणतीही भाजी असू द्या। हळद, धना पावडर आणि लाल तिखट टाकले। मी गरम मसाला आणि चवीनुसार मीठ थोड्या वेळाने टाकून घेते। हे जरा परतून घ्यायचं आहे। तर मला ना अशा सिंपल पद्धतीची ही गवार ना खूप आवडते। तसं बघायला गेलं तर गवारीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तयार होतात। म्हणजे गवार मीठ, लसूण, अद्रक ठेचूनसुद्धा छान अशी चवदार फ्राय करून पण मस्त होती, वाटण करूनसुद्धा छान होती। वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या गवारीच्या भाजी होतात। तर त्यातलीच एक सिंपल पद्धतीची ही गवारीची भाजी मी तुम्हाला दाखवते। आता याच्यामध्ये मी बटाटे जे कट केलेले आहेत चौकोन आकाराचे, हे असं याला तुम्ही उभ्या आकाराचे पण करू शकता। आणि मग हे असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण आपल्या मसाल्यामध्ये। जे आपण मसाले वापरलेत, कांदा, टमाटर, जे पण आपण परतून घेतले, जे पण आपण ह्याच्यामध्ये मसाले परतवले त्याच्यामध्ये आपण बटाटे असे परतून घ्यायचे, म्हणजे चांगले कोटिंग भेटल। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि गरम मसाला थोडा याच्यामध्ये टाकून घ्यायचा। हे बघू शकता, मीठ, मसाले सगळे ह्या स्टेजवर टाकायचं बटाट्यासोबत आणि बटाट्याला थोडंसं नरम सॉफ्ट करून घ्यायचं तेलामध्ये। कारण की कसं असतं, बटाटे शेंगाच्या ह्याच्यामध्ये थोडं लवकर म्हणजे उशीर लागतो थोडा शिजायला। हे बघा थोडीशी वाफ दिली, तेल सुटलेलं आहे छानपैकी आणि हे बटाटे नरम सॉफ्ट झालेत। आता काय होईल, अगोदर हे बटाटे थोडे फ्राय केल्यामुळं काय होतं, थोडेसे नरम सॉफ्ट पण पडले जातात आणि दुसरी गोष्ट भाजीसुद्धा झटकेपट होती। आता आपण काय करायचं, हे आपण ज्या गवार घेतल्यात कट करून स्वच्छ धुवून निवडून घेतल्यात त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात। आता गवारसुद्धा तुम्ही आवडीनुसार कट करू शकतात। काही कुठे कुठे असं बारीक बारीक छान छान अशी फरसबी जशी कट होती ना, तशीसुद्धा करतात। आता मी इथे गरम मसाला टाकला, कारण मी गरम मसाला वापरलेला नव्हता। गरम मसाला मला शेंगासोबत टाकायचा होता, त्यामुळं मी शेंगासोबत गरम मसाला टाकून ह्या सर्व मसाल्यासोबत ह्याला मिक्स करून घेते। अगदी थोडं पाणी याच्यामध्ये टाकले, जेणेकरून काय होतं मसाले चांगले पॅक होऊन जातील। हे बघा पूर्णपणे मसाला कवर झाला आहे, कोटिंग छान भेटले आहे। आता आपण ह्याला ठेवायचं झाकण मंद आचेवर 5 मिनटं, अधूनमधून चेक करायचं। 1 मिनटं झालं की चेक करायचं, बघू शकता मस्त जे पण मी पाणी टाकलं होतं सुरुवातीला थोडंसं, ते सुद्धा नाहीसे झाले आणि आपल्या शेंगा, बटाटे जे आहेत ते नरम सॉफ्ट होत चालले आहेत वाफेवर। फक्त वाफेवरच ही भाजी करायची। आपण ही भाजी रस्स्याची करत नाही आहे, सुक्की करत आहोत टिफिनसाठी म्हणा किंवा असं चपातीसोबत खायला अशी। त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। आवश्यकता लागले, चिटकत आलं थोडंसं तरच ह्याच्यामध्ये
अगदी किंचित पाणी टाकायचं. आता मी थोडं चेक करते बटाटे शिजले का नाही. तर थोडंसं हार्ड जातं आहे, म्हणजे अजून 1 मिनटं याला मी देते मंद आचेवर, जेणेकरून उरलेला बटाट्याचा कच्चापणा पण निघून जाईल. आता मला थोडं पाण्याची आवश्यकता वाटली म्हणून मी अगदी किंचित अर्धा चमच्याच्या अंदाजाने पाणी टाकले. बघू शकतात कुठेच पाणी तुम्हाला जास्त रस्सा दिसत नसेल. आता हे फक्त आणि फक्त नरम सॉफ्ट होण्यासाठी मी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलं. झाकण ठेवते, परत मी आता याला देते 1 मिनटं. आणि आता आपली ही भाजी परफेक्ट तयार झालेली आहे. पूर्णपणे बटाटे शेंगा नरम सॉफ्ट असे मस्तपैकी मसाल्यामध्ये छान शिजून निघलेले आहेत. आणि बघू शकता भाजीचा रंग आपला किती सुंदर आलेला आहे. हॉटेलमध्ये किंवा ढाबामध्ये आपण कधी जेवतो ना, तिकडे बघा गवार बटाटे जर भाजी ऑर्डर केली तर अगदी अशाच प्रकारे आपल्याला खायला भेटते. छान भाजी सुंदर अशी तयार झाली. गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकतात किती मस्त ही आपली चमचमीत झणझणीत अशी गवार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर मला तर खूपच आवडते आणि सगळ्यांनाच गवार बटाटा ह्या आवडीचाच आहे. हवा तर चांगली टेस्ट येण्यासाठी ना अजूनही तुम्ही शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकला तरी खूप मस्त वाटेल. आणि नाही टाकलं तरी सिंपलच भाजी आपली ही. थोडीशी मी याच्यावर कोथिंबीर टाकली. बहुतेक गवारीच्या भाजीला म्हणजे अशी सुक्की जी असते ना त्याला इतका काय कोथिंबीरचा वापर लागत नाही, पण टाकू शकता तुम्ही थोडंसं गार्निशिंगसाठी. हे बघू शकता मस्त अशी ही गवारीची चमचमीत अशी भाजी तयार झाली अगदी काही मिनटातच. सकाळ सकाळ मी म्हणते ना तुम्हाला खूपच सोपी भाजी टिफिनसाठी. नक्की ट्राय करा वेळ कमी असेल तर. आता ही भाजी मी थोडी थंड केली, प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. तर बघू शकता मस्त झालेली आहे आपली. पाहता क्षणी भूक वाढते. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत गरमागरम रोटीसोबत राईससोबत मस्त लागती भाजी. तर मला तर खूप आवडते आणि आता मी खाऊन घेणार आहे दुपारच्या जेवणासाठी आणि सकाळी टिफिनसाठी. भाजी नक्की ट्राय करा. तर बघू शकता मस्त झालेली आहे भाजी. खूपच कमी वेळामध्ये आपण ही गवार बटाट्याची भाजी तयार केलेली आहे. आमची आई अशीच बनवते. आईचंच बघून बघून सगळ्या गोष्टी शिकले मी. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी मला नक्कीच सांगा. आणि असेच व्हिडिओ बघत राहा. छान छान अशा रेसिपी सोप्या कमी वेळात होणाऱ्या रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तर झाली आहे मस्त आपली ही गवार बटाट्याची भाजी. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका छान अशाच रेसिपीसोबत. तुम्ही जर मला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन नक्की प्रेस करा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.